हो रहा है, सब मेरी वजह से हो रहा है। ना मैं इनके और आप सबकी लाइफ में आती, ना ये घर कभी टूटता। जहाँ जाती हूँ ना, सब कुछ बिगड़ जाता है। अब्बा, ऐसी लाइफ से तो मर जाना अच्छा है। वहिनी, अब काय करता तुम्ही? जाने दीजिए मुझे। मैं किसी गड्ढे के नीचे आके मर जाऊंगी ना, तो मेरी भी जान छूटेगी और अब सबकी भी। अहो काय काय बोलताय काय तुम्ही? जितके आदित्य आणि सई आम्हाला हवेत ना, तितक्याच तुम्ही देखील आम्हाला हव्यात. अरे दादा, हे घर, हे कुटुंब, इथली माणसं पुन्हा पूर्वीसारखी एकत्र सुखाने नांदायला हवी इतकं नकोत? माझी इच्छा तू विचारूच नकोस. माझ्या इच्छेप्रमाणे या घरामध्ये काही होतंय का आता? माझ्या मताला काही किंमत राहिलेली नाही. सगळ्यांचे स्वतंत्र कारभार चाललेले आहेत. जो तो त्याला वाटेल ते निर्णय घेतो, तसा वागून मोकळा होतो. अरे पण तुला पण त्याची मुभा आहे की. उठ आणि जा आदित्यकडे, 2 कानफडात मार झाला आणि त्याला बखोटीला धरून फरफडत पुन्हा घरात घेऊन ये. मी कधी असलं काही टोकाचं वागत नाही. इतके दिवस तू टोकाचंच वागतोयस ना? मी टोकाचं वागतोय. हा, ती तुमची लाडकी सून ती टोकाचं वागते ते दिसत नाही, आणि आपला हा आदित्य तो टोकाचं वागत नाहीये. अरे मी कुठे अमान्य करतोय दादा, पण आपल्या समोर ती 2 लहान मुले ते रागाच्या भरात मर्यादा ओलांडत असतील, त्यांना आपण सांभाळून नाही घेणं तर कोण घेणार आहे? लहान मुलं. बरं ते जाऊ दे, ते बाजूला सोड. आता ह्या अशा काळात आदित्यला घराबाहेर काढणं तुला रिस्की नाही वाटत? कारण तो आदित्य देसाई आहे, आदित्य ग्रुप ऑफ कंपनीचा मालक. त्याला याची कल्पना नाहीये, पण आजही कोणीतरी त्याच्या मागावर असणारच आहेच. अरे इतके दिवस तो आपल्या घरात होता, आपल्या डोळ्यासमोर होता, तर आपण त्याच्यावर नजर ठेवून होतो. पण आता आपल्या डोळ्यासमोर नाहीये. उद्या त्याच्यावर काही संकट आलं, त्याचं काही बरं वाईट झालं, तर आपण काय करणार आहोत? त्याच्या जीवाला काहीतरी बरं वाईट होईल म्हणून तू काळजी करतोयस, पण ती त्याची ती दीडशाणी बायको ती आपल्या जीवावरती उठली होती, हे दिसत नाहीये का तुला? तिच्या त्या मूर्खपणाला कोणी आवर घालू शकणार आहे का, सांग मला? आणि आदित्य सुद्धा तिची बाजू घेऊन उभा राहतो. हे जर का असं तो चुकीच्या बाजूने उभा राहत राहिला, तर तू जी कंपनी म्हणतोयस त्या कंपनीची जबाबदारी तो पेलवू शकणार आहे का पुढे? उद्या झालं दुर्दैवाने त्याला काही, तर गळा आपला पकडणार आहेत लोक, त्याच्या त्या दीडशाण्या बायकोचा नाही. अरे दादा, ती दीडशाणी आहे, आगाऊ आहे, ठेकेकर सुद्धा आहे. अरे पण ती आपली लाडकी सून आहे ना, आपण मुलगी मानलंय तिला. तेच चुकलंय आपलं. पण आता नाही, आता त्या दोघांनाही भान यायला हवं परिस्थितीचं. राहू दे 4 दिवस बाहेर, परिस्थितीचे चटके बसले की आपोआप मान खाली घालून परत येतात की नाही बघ. मला माहिती आहे ते नाही येणार परत. पण तुम्ही दोघंही हट्टी आहात, आणि हा गुण त्याने तुझ्याचकडनं घेतलाय. आणि सईच्या मनात एखादी गोष्ट आली ना, ती पूर्णच करते, ती मागे फिरतच नाही. प्रश्न फक्त एवढाच आहे की आपण त्यांच्याशिवाय जगू शकतो आहोत की नाही. बंधू, आपल्याला आजपर्यंत बरीच माणसं सोडून गेली, लांब गेली, इतक्या लांब गेली की ते आता परत येणं शक्य नाही. त्यामुळे आपल्याला आहे सवय, आपण जगू कसे बसे. पण ही जी माणसं आपल्याला सोडून गेलेत, त्यांना आपण काही वचनं दिलेली आहेत आणि ती पूर्ण करायची वेळ आता आलेली आहे. काय लोखंडाचं पोलाद व्हायचं असेल तर ते तापावं लागतं, मग तापू दे की हे लोखंड सुद्धा जरा. बघू दे सई आणि आदित्य काय करतात ते. कसोटी आहे त्यांच्या कणखरपणाची असं समजू. पाहू ना ती त्यांना पेलवता येते की नाही. तू ठीक आहेस ना? नक्की ठीक आहेस ना?
हो का बाई? नाही, नीट विचार कर आणि मग सांग. अगं आहे सगळं बरोबर आहे. का सारखं सारखं काय विचारतेस? नाही, मला एक प्रश्न विचारायचा आहे तुला. तो विचारल्यावर चिडशील की उत्तर देशील त्यासाठी. तुझ्यावर चिडणं एवढा राग मला फार क्वचित येतो आणि आत्ताचा राग काही तुझ्यावर नाही. सो विचार. नाही, गेले 15 मिनिटं आपण ऑलमोस्ट चालतोय. नाही, मला चालायचा काही प्रॉब्लेम नाहीये. मी तुझ्या बरोबर अशी आयुष्यभर चालू शकते. पण आपण नक्की जातोय कुठे? म्हणजे हे काय इथून मला नाही माहिती. अरे मग आपण चालतोय का? अगं आता तू सर म्हणलीस ना आयुष्यभर माझ्या बरोबर चालायचं वगैरे, त्याचं काय? अरे ते जनरल सिम्बॉलिकली म्हणले मी. असं उगाच का नुसतं चालायचं? अगं घरातून बाहेर निघेपर्यंत तरी स्वतःला शमशेर सिंग समजत होतो मी. जसं खवळलेलं रक्त शांत होतंय तसा माझ्यातला प्रॅक्टिकल आदित्य कश्यप परत बाहेर यायला लागले. ए तू लग्नाआधी ते सारखं पळून जायचं म्हणायचीस ना, तू कुठे पळून जाणार होतीस? माझा प्लॅन तर डिरेक्टली हिमालयात जाण्याचा होता. अरे बापरे, तेवढं बजेट नाही आहे आपलं. आत्ताच जाऊन आलो तेव्हा हातात नोकरी होती आणि खिशात पैसेही होते. आता काय सगळ्याच ठणठण गोपाल. तरी आपण आता असे डेअर डेव्हिल सारखे वागलो, फक्त एकमेकांच्या भरोश्यावर. हे बघ माझं काही नाही, पण तुझी काळजी वाटतेय ग. आपण दोघं मिळून काहीतरी मॅनेज करू नक्की. मॅनेज होईल सुद्धा, पण तोपर्यंत तू नैनाकडे राहतेस का? काय? आपण आपलं घर घेऊस, दोघं एकत्र राहू, पण ते सगळं करायला जरा वेळ लागेल ना. तोपर्यंत मी नैनाकडे राहू. हा. आणि तू? अगं मी काय आयुष्यभर तिच्या बरोबर राहायला नाही सांगत आहे तुला. पण मला आयुष्यभर तुझ्या बरोबर राहायचंय ना. तसं लग्नात वचन दिलंय मी तुला. सही कळतंय मला, पण हे बघ आदित्य, तुला मी तुझ्या बरोबर आहे याचं टेन्शन येतंय का? सही अगं तसं म्हणत नव्हतो मी. म्हणायचं असतं ना तरी मी ऐकून घेतलं नसतं, आणि आत्ताही ऐकून घेणार नाही. आदित्य, मी जरी मेले ना तरी मी ना अशी भूत बनून तुझ्या मानगुटीवर बसेन आणि आयुष्यभर तुझा पिच्छा सोडणार नाही. त्यामुळे सोडून जाण्याचा वगैरे विषयच नाही. सही पण हे बघ, जर का तुला एवढंच वाटत असेल ना आधी, तर आपण घरी जाऊयात. नाही. हे बघ घरी नाही जायचं एवढं तरी नक्की आहे, पण मग कुठं जायचं मला नाही माहित. मला माहितीये. चल 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 चल. सही लाख दुखो की एक दवा, सकाळ संध्याकाळ चहा हवा. हेच सोल्युशन आहे सगळ्या प्रॉब्लेम्सचं. चहा नाही रे, म्हणजे आपलं एकत्र असणं. हे बघ ना, एखादं घर हे त्याच्या दार खिडक्या भिंती या सगळ्या गोष्टींनी नाही बनत. घर बनतं ते त्यातल्या माणसांमुळे. बरोबर? बरोबर. म्हणजे घर हे फिलिंग आहे. बरोबर? हा बरोबर. ते फिलिंग जे मी तुझ्या बरोबर असताना आणि तू माझ्या बरोबर असताना आपल्याला येत असतं. आखिर कहना क्या चाहते हो? हेच की आपण घर शोधत, सेफ जागा शोधत का करतोय? आपण ज्या ठिकाणी एकत्र होत अशी कुठलीही जागा आपण घर बनवू शकतो ना. पण म्हणजे आता या वडाच्या पाराला घर बनवायचं का नाही? हे बघ ना, डोक्यावर फांद्यांचं मस्त छप्पर आहे. इथे झोपायला किंवा बसायला असा स्वच्छ मोठा पार आहे, आणि दूर दूर पर्यंत कोणीही नाहीये. कोणी आपल्याला बघू पण शकणार नाही. म्हणजे भिंतींचं काम पण होत आहे. मग हे आपलं घर का नाही बनवू शकत? यु नो
चालेल, म्हणजे आयुष्यभरासाठी नाही, पण आजची रात्र आपण इथे काढू शकतो नक्कीच. आदित्य कश्यप, कुर्सी की पेटी बांध लीजिए, क्योंकि हमारे लाइफ का हवाई जहाज आज से नई उड़ान भरने वाला है. डन डनाडन. आजपासून आपण इथेच राहायचं. गांव वालों, आदित्य और सई आज सोएंगे यही. ही अगं, तू असा आरडाओरडा केलास ना तर आजच्याच रात्री आपल्याला हाकलून देतील आपल्या नवीन घरातून. हाकल देईल कशाला? पब्लिक प्रॉपर्टी आहे ही. हो, पण त्यांची झोप पर्सनल आहे ना, जी तुझ्यामुळे मोडतीये. झोप कशाला मोडायला आता? एवढं काही लेट झालं नाही. किती वाजले? हॅलो, एवढा उशीर झालाय? हो मग. सॉरी सॉरी यार. आधी मला गेले काही दिवस वेळ काळ दिवस या सगळ्या गोष्टींचं काही लॉजिकच लागत नाही, टोटल लागत नाहीये काही. इतक्या गोष्टी घडल्या आहेत ना मागच्या काही दिवसांमध्ये. आणि आज तर आपण डिरेक्टली घरच सोडलं. मला आयुष्यात कधी असं वाटलं नव्हतं की आपण इतका एक्स्ट्रीम टोकाचा डिसिजन घेऊ. आपण नाही, मी घेतला ना आजचा डिसिजन. दादा मामाने वेळच तशी आणली. मी तुझ्यासारखा बायकोच्या ताटाखालचं मांजर नाहीये. मीही आता माझ्या मतावरून मागे हटणार नाही आणि माझ्या बायकोची साथ तर आता अजिबातच सोडणार नाही. तुला तुझ्या बायको बरोबर ब्रह्मेघर सोडायला लागेल. आधी आपण इथे चिल मध्ये चहा वगैरे पीत बसलोय, पण घरी काय चालू असेल? त्याचा विचार आपण कशाला करायचा? विचार त्यांनी करायला हवा होता ना, खास करून दादा मामाने. हा डिसिजन ना मला कधी ना कधीतरी घ्यायला लागणारच होता. खूप दिवस, खूप खूप महिने, खूप वर्ष थांबलो मी. असं दाबून ठेवलेलं सगळं उफाळून आलं एकदम बाहेर. आणि फॉर अ चेंज प्रेमाच्या ऐवजी राग उतू गेला माझा. रागाच्या बाबतीत तसाही तू थोडा दादा मामांवरच गेलास. काही असे दादा मामा एवढा टोकाचा विचार मी कधीच करू शकत नाही. आत्ताही आपण घर सोडलं ना, त्याला काहीही फरक पडला नसणार आहे बघतो. तुला खरंच असं वाटतं? आधी मी कितीही आपली वाटत असले ना तरी या घरासाठी अजून नवीन, आत्ता नव्याने पाऊल टाकलेली. पण तुझं तसं नाहीये. तू जीव की प्राण आहेस त्या घराचा. तुला खरंच असं वाटतं की ते घर तुझ्याशिवाय सुखाने जगू शकेल? जी, सबको खाने पे बुला लो ना, खाना तैयार है. अरे दादा, पिंट्या भाई आले. सई आणि आदित्य आले वाटतं. आले. सई आणि आदित्य कुठे? सई आणि आदित्य कुठे? नाही आले. मग कशाला एवढा मोठ्याने ओरडून बोलवलंस आम्हाला? अरे जेवण झालंय, जेवून घ्या. मला जेवायचं नाहीये. मलाही नाही इच्छा. तुझी इच्छा नाहीये जेवायची? हो, आता नाहीये इच्छा तर काय करू? नाहीये. अरे 2 घास खाऊन घ्या. तुमच्यासाठी एवढं हिने जेवायला बनवलंय.
मग तू जेवून घे ना. सॉरी वहिनी. नहीं जी, दोनों क्यों सॉरी बोल रहे हो? गलती तो मेरी है. अहो नाही हो वहिनी, तसं काही नाहीये. नहीं पिंट्या जी, मैं इस घर में नहीं हूँ. आप सबको ठीक तरह से नहीं जानती. हाँ, पर मैंने इतना पता है कि आप सब लोगों ने ना सुबह से कुछ नहीं खाया, इसलिए प्लीज हाथ जोड़ के विनती करती हूँ, थोड़ा सा खा लो. नाही ना वहिनी, तुमचं प्रेम आणि काळजी कळते आम्हाला. तुमच्या जेवणाला आमची ना नाहीये. पण काय आहे ना, अशा परिस्थितीत जेवण गोड लागणारच नाही. दादा तू तरी जेवून घे ना, तुला गोळ्या घ्यायच्या असतील. नाही नको, राहू दे. माझं पोट जरा गडबड आहे, आज लंघन करीन म्हणतोय मी, आणि तशी झोपण्याची तयारी झालेली आहे माझी. मी सरळ झोपतो जाऊ. शांत झोप लागणार आहे का तुला? अरे बोल ना. आमच्या लाडक्या सई आदित्याला घराबाहेर काढून आता शांतपणे झोप लागणार आहे का तुला? चल जाऊ दे ना भाई, काय तू म्हणत नको आता, जाऊ दे चल. अरे नाही नाही, आतापर्यंत इतके वर्ष खूप सहन केलं. त्याच गोष्टी तोच राग बास झाला, तर आता मी नाही सहन करणार. अरे आता तर त्यांनी अतिरेकच केलाय. बाई शांत हो. उगाच त्याच गोष्टी उगाळून काय होणार आहे? अरे हेच वाक्य त्याला बोल ना. अरे गेले वर्षानुवर्ष रागाच्या भरात तेच वागत आलाय तो, त्याला सांग ना तू. अरे आला राग मोडलं घर, आला राग तोडली माणसं. याचे असले फडतूस प्रकार किती दिवस सहन करायचे आपण? त्याचाही काहीतरी विचार असेल ना यामागे. वा वकील साहेब वा, चांगले दल बदलू होता तुम्ही. अरे जेव्हा दादा तुझ्यावर चिडला होता ना, तेव्हा रडलास काय, रुसलास काय? आणि आता जरा थोड्या गोष्टी तुझ्या बाजूने होत आहेत तर लगेच त्याची बाजू घ्यायला लागलास. नाही तसं नाहीये, दादाशी बोलणं झालंय माझं. सई आणि आदित्यला स्वतःच्या पार उभं करण्याचा आणि संकटांना सामोरं जाण्याची शक्ती तपासण्याचा विचार आहे त्याचा. अरे म्हणजे माझीच चूक झाली. कारण दादाच्या डोक्यातील हे उदात्त विचार काही माझ्या लक्षात आले नाहीत. कारण मी शेअर बाजार मधला एक फडतूस दलाल रे, म्हणजे थिल्लर विचारांचा चिल्लर माणूस. पण तुमच्या ह्या डोक्यातल्या महान गोष्टींमुळे ना माझ्या भाच्याची फरफट होते, ती मी कधीही सहन करणार नाही. मी चाललो. अरे तू कुठं चाललास आता? अरे घर सोडून नाही चाललोय, सई आदित्यला परत घेऊन यायला चाललोय. हा मग मी पण येतो, चल. चल. जो कोणी ह्या घराच्या बाहेर पडेल त्याच्यासाठी घराचे दरवाजे कायमचे बंद होतील. अरे तू काय हिटलर आहेस का? तू हुकूम सोडायचे आणि आम्ही ते निमूटपणे बाळायचे, एवढंच आयुष्य आहे का आमचं? नाही, काढ. सई आदित्यला घराबाहेर काढलं आहे, आता आम्हा सगळ्यांना घराबाहेर काढ आणि एकटा या घरावर राज्य कर, म्हणजे तुझा आत्मा शांत होईल. ते काय नाही, मी चाललो. सई आणि आदित्यला परत घरी घेऊन येणार. बघूया कोण काय करतं ते. अरे बरं बाबा, माझं चुकलं. तुला पश्चाताप होत आहे? तसं समजा तुम्हाला हवं तर, पण निदान माझं बोलणं एकदा ऐकून तर घ्या, समजून तर घ्या. हे बघा, ज्या मनस्थितीमध्ये, ज्या रागारागाने ही मुलं आता घर सोडून गेलेत ना, त्या परिस्थितीमध्ये त्यांना कोणी किती समजावलं असलं तरी त्यांनी नसतं ऐकलं, ते नसते थांबले. पण ठीक आहे ना, आता गेलीच आहेत तर बघूया आपण त्यांना जमतंय का ते. नाही जमलं, नाही झेपलं तर आपण आहोतच मदतीला. अरे पण त्यांना झेपेन असं होण्याची वाट का बघायची? बरोबर आहे, पण ह्या सगळ्यातून झाला तर त्यांचा फायदाच होईल. रे तुम्हाला आठवतंय, आदित्य लहानपणी आपण त्याला सायकल चालवायला शिकवली तेव्हा त्याच्या आधारासाठी सपोर्टसाठी 2 चाकं लावली होती सायकल. पण शाळेतल्या एका मित्राची सायकल चालवली त्याने, त्या सायकलला ती चाकं नव्हती आधाराची, तेव्हा पडला ना तोंडावरती तो. तसं आता होऊ नये. आपली जी काही चाकं त्याला आधारासाठी आहेत त्याच्या आयुष्यासाठी, ती आता जर का काढून घ्यायची संधी मिळाली आपल्याला तर बघूया तर खरं. वा दादा वा, छान उदाहरण दिलंस ना. आता मीच तुला एक उदाहरण देतो ना. सायकलला किती एक्स्ट्रा चाकं लावले ना तरी शेवटी सायकल चालते ती 2 चाकांवरच. सई आदित्य भक्कम चाक आहे, ते उत्तम बॅलन्स करतील याची खात्री आहे मला. पण या सगळ्यामध्ये जर त्यांना एखाद दुसरे अपघात झाले ना तर मात्र ती जबाबदारी माझी. जितका तुझा विश्वास आहे ना तितकाच
माझाही विश्वास आहे त्याच्यावरती. त्याला आपण जसं लहानाचं मोठं केलंय, त्याच्यावर तसे संस्कार केले, माझाही विश्वास आहे त्या दोघांवरती. बघूया तर खरं ते दोघं जिंकतायत की हारतायत ते